नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात एका अशा कंपनीबद्दल ज्या कंपनीचं फ्युचर प्रोजेक्शन फारच ब्राईट आहे. तर मग कुठली आहे ती कंपनी आणि आज याच कंपनीबद्दल बोलण्याचं कारण नक्की काय आहे हे सगळं आपण जाणून घेऊयात. तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, या कंपनीचं नाव आहे ते म्हणजे इंडियन हॉटेल्स. आता इंडियन हॉटेल्स हीच कंपनी किंवा त्याचंच ॲनालिसिस करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे या कंपनीनं काल काही फ्युचर प्रोजेक्शन्स दिलेले आहेत. मग या फ्युचर प्रोजेक्शन्समध्ये त्यांनी काय सांगितलं आहे आणि अशी महत्त्वाची कुठली माहिती आहे जी भविष्यामध्ये या कंपनीला एका उंचीवरती घेऊन जाऊ शकते ते पहा. यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियन हॉटेल्स हा जो बिझनेस आहे हा टाटा ग्रुप ओन करतं, परंतु यामध्ये टाटा हे नाव नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांना ते माहीत नाही कदाचित. म्हणजेच द इंडियन हॉटेल्स किंवा ताज ग्रुप हे जे काही टाटांचे हॉटेल्स आहेत, 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स आहेत पूर्ण जगभरामध्ये, हे सगळं मॅनेज करण्याचं काम आणि ओन करण्याचं काम ही कंपनी करते, जिचं नाव आहे इंडियन हॉटेल्स लिमिटेड. आता आपल्याला प्रमोटर तर पाहिले, प्रमोटर एकदम क्लिअर आणि साफ आहेत, ते म्हणजे टाटा ग्रुप. त्यामुळे इथे कुठलाही फ्रॉड होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट निग्लिजिबल आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजेच गव्हर्नमेंटची सध्याची आलेली पॉलिसी. गव्हर्नमेंटने सध्या जी काही पॉलिसी आणली टुरिझम संदर्भात, तर गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये टुरिझम वाढलं पाहिजे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट आता स्पेशली खर्च करणार आहे. तर याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला होणार असेल तर तो या हॉटेल बिझनेसना होणार आहे. आता यामध्ये त्यांनी फ्युचर प्रोजेक्शन जे मांडलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजेच की डबल डिजिटमध्ये येणाऱ्या 2025मध्ये त्यांची ग्रोथ असणार आहे, जी की फार चांगली गोष्ट आहे मित्रांनो. कारण डबल डिजिटमध्ये जर अशा लक्झुरियस सेगमेंटमधल्या एखाद्या प्रॉडक्टची किंवा बिझनेसची जर ग्रोथ होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट म्हटली जाते. कारण यामध्ये ह्यांचं जे एबिटा मार्जिन असतं तर ते खूप चांगलं असतं, कारण हा लक्झरी प्रॉडक्ट आहे. जे 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स आहेत तर तिथं सर्वसामान्य माणसाचं जाणं आणि त्यानं खर्च करणं हे अशक्य गोष्ट आहे आणि त्यामुळे इथं प्रॉफिट मार्जिन खूप चांगलं असतं या अशा बिझनेसेसमध्ये. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने काल डिक्लेअर केलं आहे की येत्या वर्षामध्ये ते काही नवीन ब्रँड्स लॉन्च करणार आहेत. परंतु ते ब्रँड्स कशामध्ये असतील, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये असतील किंवा मग लोअर सेगमेंटमध्ये असतील की अप्पर सेगमेंटमध्ये, ते त्यांनी डिस्क्लोज केलेलं नाही. परंतु ती बिझनेस पॉलिसी आहे त्यामुळे एवढ्या जास्त गोष्टी ते सांगूही शकत नाहीत. परंतु ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की 2 नवीन ब्रँड्स ते लॉन्च करत आहेत की ज्याचा फायदा अल्टिमेटली पुन्हा बिझनेसलाच होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट्सबद्दल त्यांनी सांगितलं आहे. आता तुम्ही म्हणाल मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट्स काय असतात? तुम्ही आम्ही किंवा सर्वसामान्य माणसं जर एखाद्या हॉटेलमध्ये राहायला गेलो किंवा एखाद्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये जरी गेलो तरी आपण फार फार तर 1-2 दिवसासाठी राहू शकतो. त्यातनं किती बिझनेस मिळणार आहे एवढ्या मोठमोठ्या हॉटेल्सना? परंतु ज्या काही मोठमोठ्या कंपन्या असतात तर त्या कंपन्या मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट करतात ह्या 5 स्टार 7 स्टार हॉटेल्सबरोबर आणि स्वतःचे जे काही बिझनेस मीटिंग्ज असतील किंवा मग बोर्ड मीटिंग असतील किंवा अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी असतील किंवा त्यांचे काही गेस्ट येणार असतील तर त्यांच्यासाठी वर्षभरासाठी पूर्ण हॉटेलमध्ये काही रूम बुक करून ठेवणं किंवा काही हॉल्स बुक करून ठेवणं कंपनीच्या काही कामासाठी, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट थ्रू केल्या जातात. आणि यामध्ये कंपनीने सांगितलं की सध्या जो काही टोटल बिझनेस येतो आहे तर त्याच्यामध्ये 42% जो आहे तर तो मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टमधनं येतो आहे आणि त्यांच्याकडे ऑलरेडी एवढ्या ऑर्डर्स पाईपलाईनमध्ये आहेत की हा बिझनेस जंप करून येत्या 2025च्या इयरमध्ये हा 76% जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही विचार करा की फिक्स बिझनेस जिथनं येतो आहे तर ती अमाऊंट किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. याचा फायदा कंपनीला मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने सांगितलं आहे की डिमांड आणि सप्लाय मॅच करण्यासाठी कंपनी दर महिन्याला 2 5 स्टार हॉटेल ओपन करणार आहे की जे सगळे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. येत्या वर्षभरामध्ये कंपनी दर महिन्याला 2 नवीन 5 स्टार हॉटेल ओपन करणार आहे, म्हणजेच इनॉग्रेट करणार आहे, ऑपरेशनल करणार आहे. आणि येत्या 1 वर्षामध्ये साधारण 24 ते 25 हॉटेल्स कंपनी नवीन सुरू करणार आहे पूर्ण जगभरामध्ये, त्यातले मोस्टली भारतामध्ये आहेत. तर मग तुम्ही विचार करू शकता की जसजशी डिमांड वाढते कोरोनानंतर तसा त्यांचा सप्लाय मॅच करण्यासाठी नवनवीन हॉटेल्स जे ॲड होत आहेत तर ते सुद्धा बिझनेसच्या पोर्टफोलिओमध्ये पुन्हा ग्रोथच दाखवणार आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा
की कशा पद्धतीनं आता बिझनेस ग्रो करू शकतो. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 2 नवीन ब्रँड्स ते लॉन्च करणार आहेत, तर ते येत्या 6 महिन्यामध्येच लॉन्च करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरच त्याबद्दलची सुद्धा माहिती पाहायला, वाचायला भेटेल. त्यामुळे तुम्ही त्यावरही नक्कीच लक्ष ठेवू शकता. आता महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच येणाऱ्या 2025 या वर्षामध्ये कंपनी जो रूम रेंट आहे तो 10 to 15% पर्यंत इन्क्रीज करण्याचा विचार करत आहे. म्हणजेच साहजिकच आहे की जो एक्झिस्टिंग बिझनेस आहे किंवा एक्झिस्टिंग जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्यातनं 10 ते 15% ॲडिशनल बिझनेस आता पुन्हा येणार आहे. कारण रूम रेंट ते इन्क्रीज करणार आहेत 10 to 15% पर्यंत, 10 ते 15% पर्यंत. आता पहा, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल जे काही टुरिस्ट आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनानंतर येत आहेत असं त्यांनी स्टेटमेंट केलं आहे. आणि त्यांचा जो डिमांड आणि सप्लाय तो मॅच करण्यासाठी आम्ही हॉटेल्ससुद्धा ओपन करतो आहे आणि एक्झिस्टिंग रूम रेंटसुद्धा वाढवतो आहे की जे की इंटरनॅशनल क्लायंट्स त्यांचे असतील त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ते फायदेशीर ठरणार आहे. कारण आपली जी इंडियन करन्सी आहे तर ती आपण स्टेबल ठेवलेली आहे, म्हणजेच गव्हर्नमेंटने स्टेबल ठेवलेली आहे. त्यामुळे याचा जे इंटरनॅशनल जे काही क्लायंट्स आपल्याकडे येतात किंवा मग इंटरनॅशनल टुरिस्ट येतात तर त्यांना याचा सगळ्यात जास्त फायदा होतो, हे लक्षात असू द्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच भारतामध्ये चालतं सगळ्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट. तर IPLचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते ऑलरेडी इंडियन हॉटेल्सना मिळालेलं आहे. म्हणजेच साधारण येत्या मे-जूनच्या आसपास मे बी जी IPL होत आहे तर त्या IPLचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट यांना मिळालेलं आहे. कारण साहजिकच आहे की IPLला स्पॉन्सर जे करते ते टाटा करते आणि त्यांचा बिझनेस साहजिकच आहे त्यांच्याच हॉटेल्सना मिळणार. त्यामुळे याचा फायदा त्यांना मिळणार आहे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे ब्रँडिंगसाठी सुद्धा प्लस अजून इतर गोष्टींसाठी सुद्धा आणि बिझनेस तर होणारच आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर गव्हर्नमेंटने जे काही स्पिरिच्युअल टुरिझम अनाऊन्स केलेलं आहे तर त्याच्यासाठी या कंपनीने काही स्पेशल पॉलिसी पॅकेजेस जाहीर केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की स्पिरिच्युअल टुरिझम म्हणजे काय? जसं गव्हर्नमेंटने आता राम मंदिर उभं केलं आणि त्या राम मंदिराच्या अगेन्स्ट अयोध्येमध्ये जो काही सराउंडिंग बिझनेस क्रिएट होईल तर अशा पद्धतीनं जे काही स्पिरिच्युअल ठिकाणं आहेत तर त्यांना रिवाईव्ह करण्याचं काम, तिथे इन्व्हेस्टमेंट करून त्यांना प्रेक्षणीय स्थळांचा दर्जा देण्याचं काम आता इथनं पुढं गव्हर्नमेंट करणार आहे. आणि मग याचा फायदा उचलण्यासाठी इंडियन हॉटेल्स तयार आहे. त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे की अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी ते 2 5 स्टार हॉटेल तिथे बनवणार आहेत. याची घोषणा त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. म्हणजेच गव्हर्नमेंट ज्या ज्या ठिकाणी भारतामध्ये अशी डेव्हलपमेंट करेल स्पिरिच्युअल टुरिझमसाठी तर तिथे तिथे इंडियन हॉटेल्स स्वतःचे हॉटेल्स ओपन करेल जेणेकरून तिथला डिमांड आणि सप्लाय मॅच व्हावा म्हणून. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसेंटलीच पंतप्रधानांनी लक्षद्वीपला भेट दिली होती आणि जास्तीत जास्त लोकांनी लक्षद्वीपला जावं आणि तिथे टुरिझम करावं, म्हणजेच मालदीवला जाण्यापेक्षा तिथे जावं. आता याच्यामागची सगळी स्टोरी तुम्हालाही माहीत असेल. त्यामुळे त्यांनी लक्षद्वीपला प्रमोट केलं होतं. इंडियन हॉटेल्सने तिथेही आपला जो काही बिझनेस आहे तो एक्सपांड करण्याचं ठरवलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की लक्षद्वीपमध्ये आम्ही स्पेशली लक्ष देणार आहोत की तिथे टुरिझम ज्या पद्धतीने वाढतं आहे आता गव्हर्नमेंटनी सांगितल्यानंतर, आणि गव्हर्नमेंटनी या बजेटमध्ये लक्षद्वीपवरती काही बजेटसुद्धा आरक्षित केलेलं आहे की ज्या योगे आता तिथे बिझनेस वाढीला लागेल. आणि मग यांनी तिथेसुद्धा स्वतःचे हॉटेल्स ओपन करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. याचा फायदा अल्टिमेटली पुन्हा बिझनेसलाच होणार आहे. तर मग मित्रांनो, कोरोनानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये हॅम्पर झालेला हा हॉटेल बिझनेस आता पुन्हा रिवाईव्ह करतो आहे, पुन्हा वरती येण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मग मित्रांनो, या अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. यावर तुम्हाला काय वाटतं? या कंपनीचं ॲनालिसिस तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं करता आणि याचं फ्युचर तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आय होप तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.